आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। परभणी साई जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी साईबाबांची पालखी परभणी शहरात भाविकांना दर्शनासाठी आणण्यात येते व ही पालखी परभणी शहरात 3 दिवस मुक्कामी असते। या 3 दिवसाच्या दरम्यान साईबाबांची पालखी शहरातील विविध भागात जाते व मान्यवर साई पालखीचे मनोभावे स्वागत करून पूजा अर्चना करून महाप्रसादाचे आयोजन करतात। मागील 15 वर्षापासून पाथरी रोडवरील साई भक्त रामभाऊ रेंगे यांच्या निवासस्थानी प्रथम साई पालखीचे आगमन होते। यावर्षी ही साईबाबांची पालखी परभणी शहरात आली असता रेंगे कुटुंबियांच्या वतीने पुष्पाने स्वागत करत पूजा अर्चना करण्यात आली व आलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। आज पूजेच्या वेळी आजचे यजमान म्हणून श्रीनिवास रेंगे, धनुभाऊ काळे, लक्ष्मण कळसे, रामभाऊ रेंगे यांनी आरती केली। यावेळी परभणी शहरातील साई भक्तांनी मोठी गर्दी करत साई पालखीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी राहुल धबाले, परभणी। काही वर्षी पाथरीतून आलेली साईंची पालखी आज या ठिकाणी आलेली आहे। साईंच्या पालखीच्या पादुकांचं पूजन होऊन आता या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। तरी साईंची पालखी परभणी येथे आज आणखी 2 दिवस पूर्ण शहरात फिरणार आहे। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं पूजन आहे आणि त्याचबरोबर आमचं हे आज जवळजवळ 15वं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आज इथं हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळेल।